4 वर्षांपासून निवडणुकीच्या सुनावणीच्या अनुषंगानं तारीख पे तारीख सुरूच आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। सुप्रीम कोर्टात 22 जानेवारीला निवडणुकीबाबतची सुनावणी होणार आहे आणि कोर्टाच्या निकालावर निवडणुकांचं भविष्य अवलंबून असणार आहे। राज्यातील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्यापही प्रलंबित आहेत। न्यायालयाच्या निकालावरच आता या निवडणुकांचं भविष्य अवलंबून असणार आहे। 22 जानेवारीला या निवडणुकीच्या अनुषंगानं सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं नेमका काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुप्रीम कोर्टात ही सुनावणी 22 जानेवारीला होणार आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। या संदर्भातली अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। चेतन, 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीतली सुनावणी पार पडणार असल्याचं समजतंय। या सुनावणीनंतर कदाचित आपल्याला चित्र स्पष्ट होईल की या निवडणुका नेमक्या केव्हा होऊ शकतात। चेतन, काय सांगता येईल याबद्दल? निश्चितच अजिंक्य, ज्या प्रकारे आपण गेल्या 4 वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्याचं पाहतोय आणि या संदर्भातील सुनावणी आहे ती 22 जानेवारीला होताना सरकार कुठेतरी आता या प्रकरणात मध्यस्थी करणार असल्याची माहिती समोर येते। सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये एक विनंती अर्ज देण्यात येणार आहे की तात्पुरती निवडणुकांवरील स्थगिती या संदर्भातील उठवण्यात यावी आणि या संदर्भातील निकाल तात्काळ देण्यात येणार, कारण सर्वसामान्य जे व्यक्ती आहेत, नागरिक आहेत, त्यांचे मात्र या निवडणुका प्रलंबित असल्यामुळे हाल होत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुर्तास कुठलेही प्रतिनिधी अर्थात नगरसेवक नसल्यामुळे जे प्रशासक राज आहे तो माजलेला आहे। त्यामुळे प्रशासनाला जो भार वाढत आहे तो जर कमी करायचा असेल तर तुर्तास तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं गरजेचं आहे, स्थानिक प्रतिनिधींची निवड होणं गरजेचं आहे। त्यामुळे आता सरकार या संदर्भात मध्यस्थी करणार असल्याने सर्वोच्च न्यायालय या मध्यस्थीचा कितपत गांभीर्याने विचार करत आहे आणि निवडणुकांना हिरवा कंदील देते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। जर हिरवा कंदील मिळाला तर कदाचित एप्रिल-मे पर्यंत या निवडणुका होणं प्रलंबित निवडणुका होऊ शकतात, अन्यथा ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत या निवडणुका पुढे ढकलल्या जातील असा अंदाज व्यक्त केला जातोय। अजिंक्य, चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।